आणि आता मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। जरांगेंकडून 24 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर रास्ता रोकोची घोषणा। सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासाठी जरांगेंचं शिंदे सरकारसमोर नवं आव्हान। जरांगेंनी संयमाची भूमिका घ्यावी, सरकारची विनंती। आपण आपल्या गावात शहरावाल्यांनी शहरात रास्ता रोको आंदोलन सुरू करायचं 24 तारखेला सकाळी 10:30 वाजता, संपवायचं 1 वाजता। जरांगे मराठा समाजाचं वाटोळ करणारा माणूस। जरांगेंनी तुकाराम महाराजांचा अपमान केला। जरांगेंच्या अनेक गुप्त बैठका। अजय महाराज बारसकर यांचा गंभीर आरोप। गुरु तुकोबारायाचा अपमान केला। मला म्हणले ते मला नको सांगू, संतन फिरतन मला सारं कळतं। ज्यावेळेस तो संतन फिरतन तुकाराम महाराजांचा एकेरीवर उच्चार केला, मी म्हणलं जरांगे तुझे 100 अपराध भरले। अजय बारसकर यांची प्रहार जनशक्ती पक्षातून हकालपट्टी। बच्चू कडू यांचे आदेश। मनोज जरांगेंवर आरोप करणं बारसकरांना पडलंय महागात। उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी एकत्र लढणार। प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांची फोनवरून चर्चा। काँग्रेस लोकसभेच्या 17 जागांवर उमेदवार देणार। मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून झिसान सिद्दीकी यांची हकालपट्टी। बाबा सिद्दीकींच्या पक्षांतरानंतर काँग्रेसचा दणका। पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची सिद्दीकींची माहिती। माझी हकालपट्टी होणार याची मला कल्पना होती, पण मला हटवायचं होतं तर माझ्याशी संपर्क साधायला हवा होता। काँग्रेस आमदार झिसान सिद्दीकींची प्रतिक्रिया। सिद्दीकी हकालपट्टीवर पत्रकार परिषदेतून भूमिका जाहीर करणार। था तो मुझे अगर कहते, मुझे डायरेक्टली अगर कांटेक्ट करते तो बेहतर होता। बहुत सारे अनेक उदाहरण हैं जिसमें परिवार में अलग अलग लोग अलग अलग पार्टी से जुड़े होते हैं, तो ये सब के उदाहरण मैं आपको जरूर एक प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से दूंगा। नागपुरातील रामटेकसाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच। रामटेकवर आमचा दावा जास्त म्हणत पवारगडाच्या आमदार प्रकाश गजभियेंकडून प्रचार सुरू। पवार साहेब असो, मग अनिल देशमुख साहेब असो, जयंत पाटील साहेब असो किंवा अन्य नेते, त्या सुप्रियाताई सुळे असो, यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी तिकीट मिळावी म्हणून आम्ही दावेदारी केलेली आहे। महानंदाचे चेअरमन राजेश पराजणेंसह संचालक मंडळाचा राजीनामा। महानंद एनडीडीपीकडे जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। सकाळीच महानंद डेअरीत जा आणि दूध विकत घ्या। महानंद आता गुजरातला विकलंय। महानंद गुजरातला जाणाऱ्या चर्चेवरून जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट करत सरकारला टोला।